कळत नाही, पण गुलामगिरी श्वास स्वातंत्र्याची किंमत कळत नाही. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, पण कुणापासून? त्या इंग्रजांपासून. धर्मभेदापासून नाही, जातीभेदापासून नाही. पूर्वी ना इनामापेक्षा इमान हा शब्द खूप महत्त्वाचा होता, पण आता आपण भ्रष्टाचाराशी मैत्री करून आपण इमानदारी विसरून गेलोय. गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय, ग्रहण. पूर्वी लोकांना पैसा रुपया माहित होता, पण आता फक्त काळा पैसाच माहित आहे. फक्त 52 सेकंद राष्ट्रगीत म्हटल्यानं किंवा मोबाईलवर देशभक्तीवर स्टेटस लावून कोण देशभक्त होता का? खरा देशभक्त तेव्हाच होता येईल जेव्हा आपल्या कामात कर्तव्यनिष्ठा आणि इमानदारी दाखवता येईल. म्हणून असं वाटतं तुमच्या मनगटात ताकद आहे, सिंहालाही हरवण्याची तुमच्या नजरेत जरब आहे, मृत्यूलाही घाबरवण्याची. पैसा काय करता? इमानदारी कमवा, माणुसकी दाखवा, हीच खरी संपत्ती आहे आपल्या भारत देशाची. या वैज्ञानिक तंत्रज्ञानामुळे आपला तिरंगा चंद्र आणि मंगळ सुद्धा फडकवला आहे. आपल्या नागरिकांमध्ये विश्वास आहे की भारतीय सैन्य सर्वशक्तिमान सैन्य आहे, ते कसल्याही परिस्थितीत डगमगत नाही. म्हणून ऑपरेशन सिंदूर सारखं मिशन पूर्ण करून इतर देशांना दाखवून दिले की तुम दूध मागोगे तो हम तुम्हें खीर देंगे, तुम आटा मांगोगे तो हम तुम्हें रोटी देंगे, पर तुम किसी की जान लोगे तो हम तुम्हें कब्रिस्तान बना देंगे. शहीद झालेल्या क्रांतीवीरांना आणि भारतीय जवानांना सलाम करतो आणि जाता एवढंच बोलेल की